यार, मी आज घरी करडीचं तेल काढणार आहे. ते करडीचं तेल काढण्यासाठी मी आता हे करडी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. चाळणीने चाळून खडे हे वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत. तर आता मी हे 40 किलो करडी आणल्या होत्या. ही मी एक छोटी मशीन घेतलेली आहे तेलाची. ह्याच्यामध्ये आता सध्या करडीचं तेल काढणं चालू आहे. आणि हे जी मशीन आहे ती खूप चांगली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही केमिकल हे काही नाही, बिगर केमिकलचं तेल आपल्याला घरच्या घरी काढता येतं. ही जास्त मोठी मशीन नाही आहे, छोटीच आहे. आपण कुठं पण ठेवू शकतो, किचन वाट्यावर पण ठेवू शकतो, खाली पण ठेवू शकतो. तर ही जी मशीन आहे ती कोल्ड प्रेस मशीन आहे. आणि खूप छान मशीन आहे ही. दुकानातले जे तेल असतात आपले ते काही मिसळलेले हे असतात. त्याच्यामुळं आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर ही मशीन खूप छान आहे. ते करडीचं तेल असल्यामुळं जास्त गळत नाही, थोडा वेळ लागतो करडीच्या तेलाला, कारण त्या अशा टणक असतात करडी. त्याच्यामुळे थोडं थोडं पडतं तेल. पण जर आपण शेंगदाणे किंवा सूर्यफुलाचं तेल काढलं तर थोडं पटपट पडतं. करडीला थोडासा वेळ लागतो. आणि हे इकडून ही जी करडीचं भुस्सा किंवा त्याला पेंड म्हणतात ते इकडून पडते. ही जास्त मोठी मशीन आहे, एक डब्याच्या उंचीचीच मशीन आहे, छोट्या. एकदम कोरडं असं पेंड पडते, त्याच्यामध्ये थोडं पण तेल असं जात नाही. बघा आता मी हे हातात घेऊन चोळून दाखवलेलं आहे. असं माझ्या हाताला थोडं पण असं तेल लागलेलं नाही आहे. पूर्ण असं तेल काढते मशीन ही. बघा, थोडा पण असं तेलकट हात नाही झाला माझा, एकदम कोरडा हात आहे. अशी कडक अशी पेंड निघते. आणि हे दुभत्या जनावराला किंवा मग बैल जे आहेत त्यांना खाण्यासाठी खूप चांगली पेंड आहे ही. आणि ही पेंड पण 30 रुपये किलो विकते. त्याच्यामुळं जे आपण घरी तेल काढणार आहोत ते एक तर आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि किमतीच्या मानाने खूप चांगले आहे. छोटी मशीन असल्यामुळे थोडासा वेळ लागतो. करडी जर चांगल्या भरीव असल्या तर जास्त तेल पण पडते.
ह्या मशीनमध्ये आपण कोणतंही तेल काढू शकता. करडी, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, मोहरी, जवस कशाचंही तेल काढू शकतात आपण. फक्त ह्या मशीनमध्ये सोयाबीनचं तेल निघत नाही. असं थोडंसं हात लावला तरी काही शॉक बसत नाही मशीनला. पण जास्त मध्ये हात टाकायचं नाही. वरनं थोडंसं. बघा तुम्हाला दिसते थोडी एवढी काय उंच मशीन नाही किंवा अवजड नाही आहे. फक्त एक छोट्या डब्या एवढी मशीन आहे ती. मी हे 6-7 वर्षापूर्वी मशीन घेतली, पण तिला आणखीन काहीच झालेलं नाही. आता हे थोडंसं हे भांडं भरलेलं आहे तेलाचं, त्याच्यामुळे मी थोडं हे दुसऱ्या डब्यामध्ये ओतून घेतलं आहे. हे गाळणी आणि भांडं त्या मशीन बरोबरच आलेले आहेत. हे अगोदर काढताना थोडंसं गढूळ दिसतं तेल थोडंसं, पण नंतर एकदम असं प्युअर छान तेल येतं. जे गाळ आहे तो थोडा खाली बसतो नंतर एक दिवस डब्यात ठेवल्यानंतर. थोडंसं गढूळ दिसते तेल आता. थोडासा वेळ लागतो, पण तेल चांगलं मिळतं आपल्याला. तर मला आता हे 40 किलोला 11-11.5 किलो तरी तेल पडतं.
आता मी हे डब्बा असाच एक रात्र तसा ठेवणार आहे. आता एकदम असं छान पिवळं तेल दिसते बघा. दिसायला ना एकदम छान तेल असं. तर तुम्ही हे तेल तुम्हाला जर गरम करायचं असेल तर गरम पण करून घेऊ शकतात किंवा नाही केलं तरी चालते. काय आता मी हे एका डब्यात भरून ठेवणार आहे. हे मशीन बरोबरच हे एक नरसाळ पण आलेलं आहे त्याला. तर मी आता ही एका डब्यामध्ये भरून ठेवते तेल. तेलाची मशीन कशी आहे, बरी आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा.